पडिले चांदावरी चांदणे समुद्री धरणी भेटती तैशी। रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजन वत्सल अकारण करुणा वरुणालय अनंत गुणगण निधान पंढरीनायक परमपिता श्री पांडुरंगाच्या असीम अनुकंपेने आपण अध्यात्म विश्वातील एक दिव्य चोखट असं ग्रंथरत्न श्री अमृतानुभव या अमृतानुभव ग्रंथाचं नित्यानंदैक्य दीपिका नावाची जी श्री शिवकल्याण स्वामींनी केलेली टीका, त्या टीकेच्या आश्रयाने यथाशक्ती यथामती चिंतन करीत असता आपण आत्तापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण, प्रकृती पुरुष समावेशन, सद्गुरु वंदना, वाचारुण परिहार, ज्ञान आभेद कथन आणि अविद्येचं अयथार्थत्व, सच्चिदानंद पदत्रय विवरण, शब्दखंडन, अज्ञान खंडन आणि ज्ञानखंडन ही 8 प्रकरणं पाहिल्यानंतर आता आपण 9व्या प्रकरणाच्या चिंतनाला प्रवृत्त झालेलो। त्याच्यामध्ये त्याचं नाव जीवनमुक्ती दशाकथन असं साधारणपणे त्या प्रकरणाचं नाव दिलं जातं। तर यामध्ये हे आत्तापर्यंत सांगितलेलं तत्वचिंतन ज्याच्या अंगभूत झालेलं आहे किंवा याचा ज्याला साक्षात्कार अनुभूती प्राप्त झालेला आहे, अशा पुरुषाला किंवा अशा व्यक्तिमत्वाला या ठिकाणी जीवनमुक्त पुरुष असं म्हटलेलं आहे। आणि त्या जीवनमुक्त पुरुषाची असणारी जी अवस्था किंवा जी स्वरूपस्थिती, त्या स्वरूपस्थिती सांगत असताना त्याच्या लक्षणाचं वर्णन करतात। तर ते आत्तापर्यंत आपण 17 ओव्या पाहिल्या, आता 18व्या क्रमांकाची ओवी आहे। पडिले चांदावरी चांदणे समुद्री झाले वरी खणे विषया करणे भेटती तैसे। याच्यामध्ये सांगतात की चांदावरी चांदणे पडिले, चंद्रावरच अधिक चांदणं पडलं। चांदणं आणि चंद्र यांच्यामध्ये तसा कोणत्याही प्रकारचा चांदणं हे चंद्राचं स्वरूपच आहे। चांदणं चंद्राहून स्वतंत्र भिन्न काही नाहीच आहे, परंतु चंद्रावर चांदणं पडलं म्हणजे चंद्राची काही अधिक शोभा वाढते किंवा चांदण्या वाचून चंद्राच्या ठिकाणी काही शोभा कमी होते असं नाही। चांदणं हे चंद्राचं स्वरूपच आहे। खरं तर त्या ठिकाणी प्राप्ती आणि अप्राप्ती असा पण व्यवहार नाही, परंतु समुद्री झाले वरीखणे किंवा समुद्रावर वर्षाव झाला, तर समुद्रावर जर कितीही वर्षाव झाला तर समुद्राची मर्यादा काही उल्लंघन करून समुद्रामध्ये भरती किंवा वाढ जास्त होते असं नाही। किंवा समुद्री वरीखणे म्हणजे समुद्रामध्ये वर्षाव झाला तर मूळचा जो समुद्र आहे त्याच्यामध्ये काही त्याला ओहोटी लागते असंही घडत नाही। म्हणून गीतेमध्ये जसं म्हटलं, आपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्रमापाः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांती मापनोती न कामकामी असं जसं म्हटलेलं आहे त्याप्रमाणे या ठिकाणी सांगतात की समुद्री झाले वरीखणे, समुद्रावर किती वर्षाव झाला, समुद्राला काही विशेष आनंद व्हावा नवी त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काही भर पडणार आहे असं त्याला वाटत नाही। तसं ह्या दृष्टांताप्रमाणे विषया करणे भेटती तैशी, तसा जो काही जीवनमुक्त पुरुष आहे त्याच्या ठिकाणी इंद्रिय आणि विषय यांचा संबंध झाला असता त्या विषयांचं ज्ञान जरी झालं तरी हे विषय हे आपल्यापेक्षा भिन्न असून त्याच्या प्राप्तीमध्ये काही आपल्या आनंदरूप आत्म्यामध्ये भर पडणार आहे असंही त्याला वाटत नाही। आणि इंद्रिय आणि विषय यांचा वियोग झाला असताना त्या आनंदामध्ये काही न्यूनता होणार आहे असंही त्याला कधी वाटत नाही। असं ह्या जीवनमुक्त पुरुषाचं या संबंधाने वर्णन केलेलं आहे की विषया करणे भेटती तैशी, तैशी विषया त्याप्रमाणे ह्या समुद्राप्रमाणे किंवा चांदण्याप्रमाणे त्याला करणे म्हणजे त्याची जी इंद्रिय आहे ती इंद्रिय जेव्हा त्या विषयाला भेटतात म्हणजे त्या ठिकाणी इंद्रिय आणि विषयांचा संबंध होऊन त्या विषयाचं ज्ञान जरी त्याला झालं तरी त्या ठिकाणी ते विषयाचं ज्ञान नाही, तो विषय आणि ते ज्ञान
हे सर्व स्वरूपभूतच किंवा आपलं स्वतःचंच स्वरूप असल्यामुळं या ठिकाणी स्वरूपच स्वरूपाला भेटत आहे, इंद्रिय विषयाला भेटतात असं त्याला वाटत नाही. कालच आपण चिंतन केलं की इंद्रियांचा अधिष्ठान विषय नाही, विषयाचा अधिष्ठान इंद्रिय नाही, आणि इंद्रिय आणि विषय हे दोन परस्पराचे अधिष्ठान नसल्यामुळे त्यांचा संबंध, तो संबंधही या ठिकाणी सिद्ध होत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने इंद्रिय विषय आणि संबंध या सर्वांचा अधिष्ठान असणारा जो प्रत्येगात्मा, त्या प्रत्येगात्म्याच्याच ठिकाणी स्वरूपाच्याच ठिकाणी स्वरूपाचं या ठिकाणी व्यवहार होत आहे, अशा खरी वस्तुस्थिती आहे. याची अनुभूती त्याला असल्यामुळं विषयाकरणे भेटती तैशी त्या ठिकाणी इंद्रिय आणि विषयाचा संबंध झाल्यानंतर तो ज्ञातृत्व भावाला येतो किंवा तो भोक्तृत्व भावाला येतो किंवा कर्तृत्व भावाला येतो, आणि त्याचं अशा प्रकारचं पतन कधीच होत नाही, अशी स्थिती आहे. आणि इंद्रिय विषयाला भेटून त्याच्या मूळच्या स्वरूपात काही वृद्धी होते किंवा भर पडते असं घडत नाही. याविषयी टीकाकार सांगतात. चंद्रीची चंद्रिका चंद्रावरी पडलिया देखा, लाभ ना उपका दोन्हीही नाही. चंद्राचंच असणारं चंद्रिका म्हणजे चांदणं, ते त्या चंद्रावर पडलं तरी त्याच्यापासून काही लाभ होतो असं नाही, किंवा पडलं नाही तर त्याच्यामध्ये काही उपका म्हणजे त्याचे नुकसान किंवा हानी होते असा प्रकार घडत नाही. अथवा मेघाचे निमिषे सागरू सागरावरी वरुषे, तै हानी लाभाचे दशे ये जे कोणी. किंवा मेघाचं निमित्त झालं आणि त्या ढगातून कितीही वर्षाव झाला तरी त्या ठिकाणी मेघाचं निमित्त आहे, परंतु मेघ म्हणजे कोण आहेत, मूळचे मेघ तरी समुद्राचंच पाणीच आहे, त्या पाण्याचंच उष्णतेमुळं ढगामध्ये रूपांतर झालं आहे. आणि तोच ढग जेव्हा शीतत्वाचा संबंध येतो त्यावेळेला त्याच समुद्रावर पुन्हा वर्षा करतो. मेघ हे निमित्त आहे, मेघ तरी तोच आहे, आणि त्याच्या ठिकाणी जे काही वर्षाव झालेला आहे तेही त्याचंच स्वरूप आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर मेघाने सागरावर वर्षाव केला नाही, सागराने सागरावर वर्षाव केलेला आहे. त्यामुळं सागराने सागरावर वर्षाव केला असता त्याच्यामध्ये काय नवीन अधिक निर्माण झालं, लाभाचे दशे ये जे कोणे, कोणता लाभ त्या ठिकाणी आला, कोणत्या लाभाची अवस्था त्या समुद्राला प्राप्त झाली. वर्षाव करणारा ढग हाही तोच आहे, आणि त्या ढगातून वर्षाव करणारं पाणी हेही त्याचं स्वरूप आहे, आणि ज्याच्यामध्ये पडतं तेही त्याचं स्वरूप आहे. तेवी विषयांची अप्राप्ती ज्ञानिया न घडे खंती, किंवा प्राप्त्यद्वारा तृप्ती देखीजे ना. विषयांची अप्राप्ती, त्याप्रमाणे एखादा विषय प्राप्त झाला नाही तरीसुद्धा ज्ञानीपुरुषाला कोणत्याही प्रकारची खंती किंवा दुःख क्लेश त्याला होत नाहीत. किंवा प्राप्तद्वारा, किंवा त्याला प्रारब्धाने एखादा विषय प्राप्त झाला तर म्हणजे आपल्याला अनुकूल विषय प्राप्त झाला म्हणून त्या ठिकाणी त्याला तृप्ती देखील ना. विषय प्राप्त झाला म्हणून जसा अज्ञानी पुरुषाला किंवा सामान्य पुरुषाला अनुकूल विषय प्राप्त झाल्यावर जी काही त्याला संतुष्टता, तृप्तता किंवा तो त्याच्यामध्ये रममान होतो, तसा हा महापुरुष त्याच्यामध्ये रममान होत नाही. आपण म्हणतो ना, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभाट, अशा प्रकारची त्याची स्थिती असते. जेवी समुद्र जळे संपन्न, तो काय मेघे की जे पूर्ण, अथवा चंद्रप्रकाश घन, तो काय औपाधिक गुणे. म्हणतात ज्याप्रमाणे समुद्र अगोदरच जळाने संपन्न आहे, त्याला काही मेघाने वर्षाव केला म्हणजे त्याला परिपूर्णता प्राप्त होणार आहे असं नाही. आणि चंद्र जो आहे तो घनीभूत प्रकाशमान अशा प्रकारचा चंद्र आहे. चंद्र प्रकाश घन म्हणजे केवळ प्रकाश स्वरूप असणारा जो चंद्र, तो औपाधिक गुणे, त्याची उपाधी जी चांदणं किंवा समुद्राची उपाधी ढगाने केलेला वर्षाव, तर ह्या उपाधीच्या गुणामुळं त्यांना काही पूर्णता प्राप्त होणार आहे का? नाही. त्या उपाधीचा त्या उपहित चैतन्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. म्हणजे त्या पुरुषाला विषयांच्या प्राप्तीमध्ये त्या विषयाची अनुकूलता किंवा प्रतिकूलता याच्यामुळं कोणतंही खंती किंवा तृप्ती हे दोन्ही व्यवहार त्याच्या ठिकाणी घडत नाही असं सांगतात. तेवी विषय संबंधेविन आत्मरसेची जे पूर्ण, तया झालयाही विषय ग्रहण, इंद्रिय प्रवाही तेथ जे सुख उपजवलं आहे ते आधीच आपण आहे, म्हणून इंद्रिय व्यापारी नोहे प्रपंचोन्मुख. ते सांगतात की
त्या इंद्रिय आता हा जो पुरुष आहे तो विषय संबंधेविन तो निर्विषय सुखाचा अनुभव घेत असतो. इंद्रिय आणि विषयांचा संबंध नसताना इंद्रिय विषय संबंधेविन जे आत्मरसेची पूर्ण, त्या आत्मरस म्हणजे आत्मानंदानेच जे परिपूर्ण किंवा तृप्तीला प्राप्त झालेले असतात, त्या झालिया विषयग्रहण इंद्रिय प्रवाही. आता इंद्रियांचा प्रवाह म्हणजे इंद्रियांच्या व्यवहारामध्ये कधी त्या इंद्रियांचा आणि विषयांचा संबंध झाला तर त्यांना विषयाचं ग्रहण किंवा विषयाची उपलब्धी, विषयाचं ज्ञान त्यांना देखील होतं. परंतु तेथे जे सुख उपजोप आहे ते आधीचे आपण आहे. त्या ठिकाणी त्यांना जे सुख निर्माण होतं ते सुख तर त्यांचं स्वतःचं स्वरूप अगोदरच आहे, ते सुख आनंद स्वरूपच आहेत. सामान्य माणसाला इंद्रियांच्या आणि विषयाच्या अनुकूल विषयाच्या संबंधापासून उत्पन्न होणारं सुखाचं जसं सामान्य माणसाला काही कौतुक वाटतं, त्याच्यापासून त्याची तृप्ती होते, किंवा त्या इंद्रिय आणि विषय यांचा संबंध झाला नाही किंवा त्याचा वियोग झाला तर त्या वियोगामध्ये त्याला जे दुःख होतं तशा प्रकारचा सुखदुःखाचा प्रभाव त्याच्या अंतःकरण वृत्तीवर पडत नाही असं सांगतात. तेथे जे सुख उपजवलं आहे ते आधीच आपण आहे, ते सुख तर तो स्वतःच आहे. म्हणून इंद्रिय व्यापारी नो हे प्रपंचोन्मुख. या ठिकाणी इंद्रियांचे व्यापार जरी त्याच्याकडून घडले, त्या इंद्रियांचा विषयाशी संबंध आला तरी त्याच्या आत्मसन्मुख झालेली त्याची अंतःकरण वृत्ती ही कधीही त्या आत्मसुखात निमज्जन करणारी असणारी वृत्ती विषयोन्मुख खऱ्या अर्थाने किंवा प्रपंचाच्या उन्मुख किंवा सुखदुःखाचं भोक्तृत्व किंवा त्याच्या साधनाचं कर्तृत्व याचं त्यांच्या अंतःकरणामध्ये कधीही स्फुरण होत नाही. आपण नेहमी चिंतन करतो की ही जी गोष्ट आहे ज्ञानी पुरुषाची ही सगळी स्वसंवेद्य अशा स्वरूपाची आहे. त्याचा बाहेरून कोणी त्याची परीक्षा घेतली म्हणजे त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला म्हणजे हा जीवनमुक्त आहे, आणि परीक्षेत उत्तीर्ण झाला नाही तर हा जीवनमुक्त नाही असं त्याच्याविषयी म्हणता येत नाही. स्वामी महाराज सांगायचे की एकदा समर्थ रामदास स्वामी आणि रंगनाथ महाराज मोगरेकर तर हे गुरुबंधू होते आणि त्यांची भेट झाली. त्या भेटीमध्ये दोघंही वेदांताचे चिंतक होते. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्या समर्थांची भेट झाल्यावर ते गुरुबंधूच होते, मित्रतुल्य अशा त्यांच्या दोघांच्या काही संगोष्ठी झाल्या. त्या संगोष्ठीमध्ये त्यांनी सांगितलं की आपण संन्यस्त वृत्ती धारण केलेली आहे आणि तुम्ही शिवाजी महाराजांसारख्या एका राजाश्रय घेऊन आपण राहता, आणि त्यामुळं तुम्हाला राहणं खाणं तुमचे वस्त्र इत्यादी हे सगळेच एक प्रकारचे तुम्हाला चांगल्या प्रकारची भरजरी वस्त्र मिळू शकतात. याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं पक्वान्न खायला मिळतं. राजाश्रयाने राजवाड्यामध्ये तुम्ही तिथं शिवाजी महाराजांना उपदेश करता, प्रवचनं वगैरे करता. आम्ही कसं जंगलामध्ये राहतो, आणि हेच आहे खरं की आपल्या त्यागी जीवनात संन्यास्य श्रवणम करूयात, सर्व संघ परित्याग केल्यानंतर या ठिकाणी वमिलिया अन्ना लाळन घोटे जीवी रसना का अंगण सुये आलिंगना प्रेताची अशा प्रकारचं वैराग्य संपन्न जीवन आपण जगलं पाहिजे. हे तुमचं योग्य आहे असं मला वाटत नाही. समर्थ हसले. मग समर्थांनी विचारलं की मग काय करावं असं तुम्हाला वाटतं? तर त्यांनी सांगितलं तुम्ही माझ्यासारखं जंगलामध्ये राहा. आणि मग ते म्हणे काय ह्या गोष्टी मी प्रारब्धावर सोपवलेल्या आहेत. जे भक्ती सिद्धांतामध्ये सर्व काही परमात्माच देतो असं सांगतात. तेने तुझी काय नाही केली चिंता राहे त्या अनंता आठवणी. या ठिकाणी परमात्मा जो आहे तोच सर्व करत असतो. पाषाणाचे मुखी बैसला दरदुर तयामुखी चारा कोण घाली. वेदांत चिंतनामध्ये या ठिकाणी ज्ञानीपुरुषाला तत्त्वज्ञानोत्तर जीवनामध्ये प्रारब्ध त्याच्या शरीराचा निर्वाह करत असतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं ह्या गोष्टीचा मी कधी विचार करत नाही. आपल्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी आपलं आत्मचिंतन करत राहतो हे असं सांगितलं. त्यांनी सांगितलं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्या अनुभवाच्या आहेत की ह्या शब्दात्मक आहे हे कसं कळावं. त्यासाठी तुम्ही शिवाजी महाराजांना सोडून तुम्ही माझ्याबरोबर राहा. आणि त्याप्रमाणे राहिलं. मी दररोज जसा मधुकरीला जातो, भिक्षान्न खातो, भिक्षान्न वेदांत वाक्येषु सदा रमंतो, भिक्षान्न मात्रेण च तुष्टिमंतः आशोकवंतः करुणैकवंतः
कौपीनवंताः खलु भाग्यवंताः असं जे वर्णन करतात, स्वानंद भावे परितुष्टिमंताः स्वशांत सर्वेंद्रिय वृत्तिमंताः न अंतम न मध्यम न बहिः स्मरंताः कौपीनवंताः खलु भाग्यवंताः असं जे कौपीन पंचकामध्ये आचार्यांनी वर्णन केलं तसंच जीवन आपलं असायला पाहिजे. तर एक ज्येष्ठ गुरुबंधू या नात्याने मी तुम्हाला ही सूचना करतो. त्यांनी तत्काल त्यांचं मान्य केलं. त्यांनी सांगितलं ठीक आहे मी तुमच्याबरोबर राहतो, आणि ते राहायला लागले. फक्त एकच दिवस आड गेला आणि दुसऱ्या दिवशी ते मधुकरीला गेले. त्यांनी सांगितलं तुम्ही ह्या झाडाखाली बसा. आपण हातपाय हलवले नाही, राजाश्रय आपण जाऊन केलेला आहे. तो काही राजा शिवाजी महाराजांनी तुमचा आश्रय केला नाही, तुम्ही त्यांचा आश्रय केलेला आहे. आणि त्याच्यामधून लोकसंग्रहासाठी सुद्धा साधूचं जीवन जे निवृत्तीपरायण पाहिजे तशा प्रकारचं जीवन आपण जगलं पाहिजे, तसंच जीवन आपण केलं पाहिजे, यासाठी त्यांच्याबरोबर राहिले. एक दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी ते मधुकरीला गेले. मधुकरी घेऊन आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता आपण भोजन करू, हे याच्यामध्ये भिक्षा आलेली आहे. त्यांनी सांगितलं माझं जेवण झालं. ते म्हणजे जेवण कसं झालं तुमचं याच्यामध्ये? तर झालं काय की शिवाजी महाराजांचे जे सैनिक ते कोणता गनिमी काव्याने लढणारे ते त्या जंगलातून चालले होते आणि समर्थ एका झाडाखाली बसलेले. त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना इतका आनंद झाला की थोड्या अंतराने त्यांना जेवण करायचंच होतं. त्यांनी सांगितलं आज समर्थ या ठिकाणी भेटले, याच्यापेक्षा योग किती कोणता चांगला आहे. म्हणून त्यांनी तिथंच स्वयंपाक बनवला आणि त्यांना खाऊ घातलं. या ठिकाणी त्यांची भिक्षा होऊन गेली. तेव्हा हे जेव्हा सांगितलं तेव्हा शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी त्यांना तिथं येऊन खाऊ घातलं. म्हणजे याचा अर्थ असा की हे जे त्या समर्थांनी जे काही प्रारब्धावर टाकलं होतं ते प्रारब्ध तिथं जंगलातसुद्धा त्यांच्या सन्मुख झालं, फल देण्याला सन्मुख झालं आणि त्याप्रमाणे व्यवहार घडला. हे जे गोष्टी आहेत ह्या जसं दुसऱ्यांची परीक्षा करायची नाही तसं आपणसुद्धा त्याची फार परीक्षा पाहिली पाहिजे असं नाही. ह्या गोष्टी अशा आहे की भक्ती सिद्धांतात ईश्वरावर सर्व निर्भर आहे. प्रारब्ध वेदांत सिद्धांतामध्ये देखील प्रारब्ध आहे. प्रारब्ध आणि प्रयत्नाच्या कक्षा ठरलेल्या आहेत. ऐकांतिक प्रारब्धवादी सांगतात, स्वामी महाराज तर सांगायचे की कोणत्या ज्ञानीपुरुषाला जो सुखदुःखादिकांचा भोग होतो त्याच्यासाठी आपण म्हणतो ना बुद्धी होणारा सारिकी ठाके, तर त्याचं जे प्रारब्ध असतं ते कधी कधी आपल्याला दिसतो तो प्रयत्न करण्यासारखा. मग त्याचं आपल्याला वाटतं हा प्रयत्न करतो, परंतु प्रारब्धच त्या प्रयत्नाच्या रूपाने आतून जुळवाजुळव करत असतं. अशी खऱ्या प्रकारची स्थिती आहे. दादांचंच वाक्य स्वामी महाराजांनी ते लिहिलेलं होतं अमृतानुभवामध्ये की ज्ञानीपुरुषाला भोग देण्यासाठी प्रारब्धच त्याच्या आतून प्रयत्नाची जुळवाजुळव करत असतं. असे याचा अर्थ ह्या गोष्टी आपण प्रारब्धावर आहेत म्हणून त्याची परीक्षा पाहत बसावं इतकंसुद्धा त्याला महत्त्व नाही. या ठिकाणी प्रसंग आला तर त्या ठिकाणी सुखदुःखे समेकृत्वा लाभा लाभो जया जयो अशा प्रकारचं प्रसंग उत्पन्न करायचा आणि मग आपण ह्या सुखदुःखामध्ये डळमळीत होतो. सुखातमध्ये आपल्याला तृप्तीचा अनुभव येतो किंवा दुःखामध्ये खंतीचा अनुभव येतो, हे सुद्धा विचार करायचं कारण नाही. आपण आपल्या स्वरूपामध्ये ज्ञानवान पुरुष हा निर्भर असतो. हे होणाऱ्या व्यवहाराचा त्याच्या चित्तवृत्तीवर कोणताही परिणाम होत नाही. स्वामी महाराज त्यांचे गुरुमंत आपल्या गजानन स्वामींची घडलेली गोष्ट सांगायचे. म्हणजे गजानन स्वामींनीच ती सांगितली की गजानन स्वामी संन्यास घेतल्यानंतर तत्त्वचिंतन करायला लागले. आता इथं मानापमानयोस तुल्यो मित्रारी पक्षयो, मान आणि अपमान ह्याचं आपण वेदांत चिंतन केले. गुरुवर्य महाराजांच्याकडे त्यांनी पंचदशीचं काही श्रवण केलेलं होतं. स्वामी महाराजांच्याही सहवासात राहिलेले होते आणि नंतर त्यांनी काशीला जाऊन संन्यास घेतला. आजही सांगवेद विद्यालयामध्ये त्यांचं तैलचित्र जे आहे तर ते तैलचित्र हे त्यांनी सांगितलं की गुरुस्वामींचं त्या ठिकाणी तैलचित्र लावा. तर काशीमध्येही एक विरक्त संन्यासी म्हणून आजही त्यांची ख्याती आहे. त्यांच्या जर शेवटच्या काळामध्ये संबंधी सांगायचं झालं तर खरोखरच असणारा महापुरुष कसा जगतो आणि त्यावेळेला त्याची कशी स्थिती असते ही जवळून आपल्याला शेवटच्या काळात पाहायला मिळाली. अगदी शेवटचे त्यांचे मृत्यूच्या पूर्वीचे 3-4 दिवस सोडले तर त्यांची मनोभूमिका काय होती, तर त्यांना गुरुकृपा पूर्ण प्राप्त झालेली होती. पण त्यांना काय वाटलं की आपण आता काशीला जाऊन श्रवण पण केलेलं आहे, अनेक चातुर्मास्य त्यांनी तिथं केली. परंतु एक दिवस त्यांना असं वाटलं की हे मान आणि अपमानात आपली वृत्ती स्थिर राहते की नाही याची परीक्षा करण्यासाठी
त्यांना ते इथून काशीला निघाले आणि त्यांनी दौंडच्या पुढचं कुठले तरी स्टेशनला गेल्यानंतर त्यांच्याजवळ तिकीट होतं, परंतु तो चेकर आला तर त्यांनी विचारलं की तिकीट कुठे आहे. यांनी काहीच बोलले नाही, आहे म्हटले नाही, नाही म्हटले नाही, ते शांत राहिले. त्यांनी पुढच्या स्टेशनला त्यांना उतरून दिलं आणि त्यांनी सांगितलं आता उतरा. उतरून दिलं आणि उतरले खाली. पुन्हा तो चेकर दुसऱ्या डब्यात गेला तर त्या डब्यात हे होतेच. मग त्यांनी त्यांना पुन्हा सांगितलं तुम्हाला उतरून दिलं होतं, आता साधू भगवा वेश आहे म्हणून मी काही बोलत नाही, पुढच्या स्टेशनवर उतरा नाही तर तुम्हाला पोलिसाच्या ताब्यात देईल. तर ते पुन्हा तिथं उतरून दिल्यानंतर पुन्हा ते तिसऱ्यांदा परत डब्यात चढले आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला पोलिसाच्या ताब्यात देणार. आणि त्यावेळेला त्यांनी हळू आपल्याजवळचं तिकीट काढलं आणि त्यांना दाखवलं. ते म्हटले की हे तिकीट आहे माझं. तर मग त्यांनी सांगितलं अहो तुम्ही संन्यासी महात्मे, मी उगीच तुम्हाला बोललो, तुम्ही मला हे तिकीट दाखवायचं होतं की नाही निदान किमान. तिकीट असून ज्यावेळेला त्यांना पूर्ण उतरायला लागले तेव्हा आपल्याला संन्यस्त जीवनामध्ये मानापमानयोस तुल्य हा मान आणि अपमान सारखे वाटले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात ना, मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे. तुकाराम महाराज सुद्धा आपली अनुभूती सांगतात. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोहो पासोनी. बरोबर ना. या देहभोग भोगे गडे आणि जे जे जोडे ते ते बरे. पण जे जे जोडे ते ते बरे, आपण जोडून नाही घ्यायचं, ते प्रारब्ध प्राप्त असलं पाहिजे. तर त्या ठिकाणी गुरुस्वामींना त्यांनी सांगितलं आज आजचा प्रसंग झाला, माझ्याजवळ तिकीट होतं पण त्यांनी झालेली हकीकत सांगितली. ते म्हणे तुम्ही वेडे आहेत म्हणे. हे अशा प्रकारचं मान अपमान झाले तर समान राहायचं का मान अपमान करून घ्यायचे आणि मग त्याच्यात समान आहे असं आपण पाहायचं नाही ह्याच्यामध्ये असं सांगितलं. तसं हा जो महापुरुष आहे तो महापुरुष या ठिकाणी ते सांगतात सुख तेथ जे सुख उपजवलं आहे ते आधीचे आपण आहे, म्हणून इंद्रिय व्यापारी नोहे प्रपंचोन्मुख. ते त्याला जे सुख उत्पन्न व्हायचं ते सुख तर आपलं स्वरूपच आहे आणि दुःख आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी कधीच नाही. या बोधावर असणाऱ्या मनुष्याला त्या ठिकाणी ह्या महापुरुषाला कोणत्याही प्रकारचं सुख आणि दुःख याच्याविषयी त्याला कौतुक वाटत नाही किंवा त्याच्याविषयी खंती निर्माण होत नाही असं सांगतात. ये विषयी निरूपण पुढेही असे जाणं, द्यावे श्रोता अवधान कृपा करुणी. याविषयी ते सांगतात की पुढे आम्ही काही निरूपण करणार आहोत तेव्हा श्रोत्यांनी चित्ताची एकाग्रता करून त्याच्याकडे लक्ष द्यावं. 19 क्रमांकाची ओळी आहे. म्हणून तोंडा आडपडे तेचे वाचा आवडे, परी समाधी न मोडे मौन मुद्रेची. तोंडा आडपडे म्हणजे तोंडा समोर येतो, म्हणजे आपण म्हणतो ना मी अगदी माझ्या तोंडात आलं होतं बोलायचं, तसं ह्यांच्या ठिकाणी ज्ञानवान पुरुष जो आहे तर त्या ठिकाणी तोंडा आडपडे त्याच्या मुखातून एखाद्या शब्दाचं किंवा एखाद्या भावाचं त्या ठिकाणी उच्चारण व्हायचं आहे. अशा प्रकारची स्थिती आली तर तेची वाचा वावडे, ती वाणी खुशाल मोकळेपणाने ते बोलते. त्या ठिकाणी आपल्याला निग्रह केला पाहिजे. अशा प्रकारचा तो निग्रह करत नाही. तर तोंडा आडपडे तोंडाच्या समोर येतं म्हणजे वाणीनं त्याचं उच्चारण करावं वाटतं. त्यावेळेला आपल्या मुखामध्ये असणाऱ्या दंत ओष्ठ जिव्हा यांची जशी हालचाल व्हायची आणि त्याच्यातून जे शब्दोच्चारण व्हायचे तेची वाचा आवडे, ती वाणी खुशाल त्या प्रकारे वावडे म्हणजे बोलते. परी समाधी न मोडे मौन मुद्रेची. परंतु त्याची जी मौन मुद्रा आहे त्या मौन मुद्रेची कधीही समाधी मोडत नाही. म्हणजे त्याचं मौनही मोडत नाही आणि समाधी मौन मुद्रेचा समाधी म्हणजे ज्याच्यामध्ये हे जे मौन आहे त्या मौन हे त्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची समाधी म्हणजे मौन मुद्रेची समाधी म्हणजे त्याची स्वरूप समाधी ती न मोडे, ती कधीही भंग होत नाही. काही लोकांना असं वाटतं की आपण मौन धारण केलं पाहिजे, कारण का लगेच म्हणतात मौन गा तुझे राशी नाव, ते तर स्तोत्री के बांधो हाव आणि पुढं काय दिसशी तेतुली माव आणि भजो
काही असं म्हणून मौनमध्ये राहतात, कारण मौन हेच परमात्म्याचं स्वरूप आहे. परंतु मौन हे परमात्म्याचं स्वरूप आहे आणि बोलणं कशाचं स्वरूप आहे? सगळं बरेचसे लोक ह्या गोष्टीविषयी काही लोक आग्रह धरतात की आम्ही निर्गुण निराकारवादी आहोत, आम्ही सगुण साकार परमात्मा मानत नाही. आता आपण जे अमृतानुभव चांगदेव 65मध्ये चिंतन करतो, या चिंतनामध्ये जर कालच कोणी सांगितलं ना की या ठिकाणी जर देव देवळं डोंगरू कोरुणी की जे परिवारू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. या ठिकाणी भक्ती काही घडू शकत नाही का? घडू शकते. त्या अखंडानंद स्वामींना विचारलं, त्यांना एकाने सांगितलं की आम्ही सगळं जे परमात्मा आहे तो केवळ निर्गुण निराकार आहे. मग त्यांनी सांगितलं सगुण साकार. आता बाकीचे आपण दररोजच प्रक्रियात्मक चिंतन करतो, त्यात चिंतन करायचं काही वेगळं गरज नाही. या ठिकाणी त्यांनी सांगितलं सगुण साकार असा परमात्मा आहे, तो एकम एवा अद्वितीयम नेह नानास्ति किंचन. आणि प्रतितीला येणारं जे सगुण आहे, सगुण साकार आहे, ते नेमकं काय आहे? ते म्हणे तुझं इष्ट जर निर्गुण निराकार असेल तर सगुण साकार काय तुझा काका आहे का? ते सुद्धा सर तुकाराम महाराज म्हणतात अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव आणि प्रतिमा तो देव कैसा नव्हे. या ठिकाणी मूलभूत ज्ञानीपुरुषाचं लक्षण काय असेल? सुरेश्वराचार्य वार्तिकारांच्या भाषेमध्ये तर बुद्धेर फलम अनाग्रह, आग्रह सुटणं. मौन आहे की बोलणं आहे, की दोन्ही स्वस्वरूपाच्या ठिकाणी विकल्प नाहीत आणि दोन्ही होणारी मौनाचं स्फुरण किंवा मौनाची सत्ता आणि बोलणं आणि त्या बोलण्याचं स्फुरण किंवा त्या वाणीची सत्ता, याला सर्वांना अधिष्ठान मात्र अवशेष ज्याला तुम्ही म्हणता तेच त्याचं अधिष्ठान आहे. म्हणून या ठिकाणी अधिष्ठाना वाचून त्यांना जर सत्ता स्फुरणच नसेल तर हे बोलणं जितकं बोलण्याचं अधिष्ठान एकच आहे आणि मौनाचे अधिष्ठान एकच आहे. आणि मौनाच्या अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी मौन आणि बोलणं ह्या दोन परस्पर विरोधी धर्म एकाच अधिकरणामध्ये एकाच ठिकाणी राहतात. एकाच ठिकाणी कधी राहूच शकणार नाही. पण परस्पर विरोधी धर्म जर एकाच अधिकरणात भासमान होत असेल तर त्या अधिकरणामध्ये स्वाभाव अधिकरणे भासमानत्वम मिथ्यात्वम, जिथं त्यांचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे त्याच्यामध्ये ते भासमान होत असल्यामुळं दोन्ही मिथ्या आहेत. आणि दोन्ही कोणत्याही अध्यस्थ पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असल्यामुळं ते अधिष्ठान रूपच आहेत, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संदेह असण्याचं कारण नाही. म्हणून ज्ञानवान पुरुषाला आग्रह कधी असत नाही. आणि हेच बुद्धे फलम अनाग्रह, हेच त्या ज्ञानी पुरुषाचं ज्ञानाचं फल काय असेल तर ते अनाग्रह ही भूमिका आहे. म्हणून तो इथं निग्रह करत नाही का तोंडा आड पडे त्याची वाचा वावडे. आणि केलं म्हणजे त्याला असं वाटत नाही की त्या ठिकाणी आपण बोललो म्हणजे आपली मौन मुद्रेचा जो समाधी आहे तो समाधी भंग झाला अशा प्रकारे त्याला कधी वाटत नाही. इतरांनी म्हटलं तरी परता उत्थान होत नाही आणि स्वतःही त्याच्या मनामध्ये कधी स्वतःही या संबंधाने उत्थान होत नाही, असा हा महापुरुष आहे. त्या आता त्याचं टीकेमध्ये सांगतात आगा आपली या सत्ते वाचा शब्दी प्रवर्ते ते आत्मत्वीचं जयाते वस्ती झाली. ते म्हणतात आपण शब्द प्रवृत्त झाला, वाणी वैखरी वाणीनं त्याने शब्दोच्चारण केलं तर ते कोणाच्या सत्तेवर आहे? आपली या सत्ते. माझ्या सत्तेवर ही जी वाणी आहे ती शब्दरूपाने प्रवृत्त होते, शब्दाच्या माध्यमातून प्रवृत्त होते ती वाणी. त्या वाणीचं अधिष्ठान कोण आहे? माझी सत्ता आहे. माझ्या सत्ता त्या वाणीला मिळते आणि त्यावेळेला ती प्रवृत्त होते किंवा त्या वाणीच्या ठिकाणी असणारे सत्ता आणि स्फूर्ती ही माझीच आहे. ते आत्मत्वीच जयाचे वस्ती झाली. आणि ते जे आपलं असंग निर्विकार असणारं सच्चिदानंद घन एकमेवा द्वितीय नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान असणारं आपलं तत्व आत्मतत्व, त्या आत्मतत्वाच्या ठिकाणीच जया ते वस्ती झाली. तिथंच त्याचा वास झाला किंवा तिथंच त्याच्या अंतःकरणवृत्ती निमग्न झालेली आहे. तेने आपले नवीन देखिजेना जनविजन आत्माची परिपूर्ण कोंदाटला की. त्या ठिकाणी ती वाणीनं जरी उच्चारण केलं, ती बोलली तरीसुद्धा आपले नवीन जनविजन देखेना. त्याच्या कालच आपण पाहिलं जनविजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे पाहे तिकडे बापमाय विठ्ठल आहे रखुमाई. अशा बोधाला प्राप्त झालेला तो महात्मा आपले नवीन जनविजन देखेना. जनामध्ये असो नाही तर
तुकाराम महाराज म्हणतो ना, असो भलते ठाई आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुखदुःखा नाही चाड आम्हा, अशी त्याची स्थिती आहे. त्याला जनामध्येही आत्मस्वरूपच दिसतं आणि विजनामध्ये एकांतामध्येही आत्मस्वरूपाचीच तो अनुभूती घेत असतो. कारण त्याच्या दृष्टीनं परिपूर्ण आत्माच सर्वत्र कोंदाटलेला आहे, दुसरं कोणीच नाही. सगळं सर्वत्र केवळ परमात्माच परमात्मा ओतप्रोत सबराभरीत अशा प्रकारचा परिपूर्ण रूपाने विद्यमान आहे. ये पूर्णते माधारी जे जे वदे वैखरी, ते समाधी होणी दुरी गेलेच नाही. समाधी म्हणजे समाधान किंवा वृत्त्यात्मक सुख किंवा वृत्त्याच्या एकाग्रतेत होणारं सुख, अशी त्याची समाधानाची कल्पनाच नाही. समाधान म्हणजे आपलं आत्मस्वरूप, सम्यक आधीयते अस्मिन, ज्याच्यामध्ये हे सर्व भाव अभाव ज्याच्यामध्ये साठवलेले असतात त्याला म्हणतात समाधान. तर ते म्हणतात या पूर्णतेमध्ये आपली असणारी परिपूर्ण जी स्थिती आहे त्याच्यामध्ये व्यवहार झाला, व्यवहार उत्पन्न झाला, व्यवहार काही काळ त्याची स्थिती झाली किंवा त्या व्यवहाराची निवृत्ती झाली तरी याचा परिणाम अधिष्ठानावर कोणत्याही प्रकारचा होत नाही. कारण हा सर्व व्यवहार जो आहे यो यो व्यवहारा सा सा अध्यासमूलकः, आणि यत्र यत अध्यस्त अध्यासात तेन गुणेन दोषेन वा अनुमात्रमपि न संबध्यते, त्या गुणदोषांचा परिणाम त्याच्यावर होत नाही. सकाळी चिंतन झालं समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो, याची त्याला पूर्णपणे अनुभूती असल्यामुळं तो पुरुष जो आहे तो पूर्णते माधारी जे जे वदे वैखरी, त्या परिपूर्ण स्थितीत असताना त्याची वैखरीवाणी जे जे काही बोलते त्या ठिकाणी समाधी होऊन दुरी गेलेच नाही. तो खऱ्या अर्थाने समाधीपासून कधीच दूर गेलेला नाही. म्हणजे त्याची असणारी स्वरूप समाधी ही नित्य अभंग अशा स्वरूपाची आहे. तिच्यामध्ये ती परिवर्तनीय अपरिणामी अशा स्वरूपाची आहे. नित्य अखंड अभंग अच्छेद्य अविच्छेद्य अशा प्रकारची ती आहे. हे जर पाहिलं तर केवळ वैखरीच वाणी असं नाही. आता पाठीमागं वाचारून परिहारामध्ये पाहिलं की तो जो परमात्मा आहे तो परमात्मा ह्या उद्भूत वाणी किंवा अनुद्भूत वाणी याच्याही पलीकडचा आहे. परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर, आणि त्याच्याविषयी परेहुनी परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे, याचा अर्थ ह्या चारही वाण्या त्या ठिकाणी काय असतं, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चारही वाणी ह्या वाचारंभन मात्र आहेत. म्हणून त्या वाणी जरी झाल्या तरी त्या अधिष्ठानाला पण सोडून नाही आणि त्या स्वतंत्र रीतीनं आहेत असंही नाहीत आणि त्या अधिष्ठानाहून पूर्णपणे भिन्न आहेत असंही नाहीत. त्या तत्वतः अधिष्ठान रूपच आहेत. म्हणून त्यांनी जरी किती वाणीनं बोलला तरी तो आपल्या समाधानापासून म्हणजे स्वरूप असणाऱ्या मौन मुद्रा स्वरूप असणाऱ्या समाधीपासून तो कधीही ढळलेला नाही. मनोनी नसोनी वाच्यवाचकता मौद मुद्रा न मोडता आर्थूची होय वक्ता अर्थाचा पै. तर ते म्हणतात मनोनी वाच्यवाचकता नसोनी, त्या ठिकाणी परमात्मा हा वाच्य आहे आणि शब्द हा त्याचा वाचक आहे, बरोबर ना. असा वाच्यवाचक संबंध त्या ठिकाणी नाही. आणि मौन मुद्रा न मोडता, त्यामुळे त्याच्या मौन मुद्राही कधी भंग पावत नाही. परंतु ते म्हणतात आर्थूची होय वक्ता अर्थाचा पै. या ठिकाणी खरं जर आहे त्या वाच्यवाचक म्हणजे शब्दाने अर्थाचं प्रकाशन केलं असं नाही. ज्याला अर्थरूपता प्राप्त झाली त्या पुरुषाच्या ठिकाणी अर्थच खऱ्या अर्थाने अर्थाचं प्रकाशन करत आहे. आणि त्या वाणीला तो जो अर्थ आहे, बरोबर ना, ते अर्थाचीच काय आहे, सत्ता आहे. अर्थाची म्हणजे अर्थरूपतेला प्राप्त झालेला जो पुरुष आहे तो आपल्या अधिष्ठानाची सत्ता त्या वाणीला आहे असं तो सांगतो. त्या ठिकाणी वाणी स्वरूप स्थितीचं वर्णन करत नाही, स्वरूपच स्वरूपाचा भोग घेत आहे अशी स्थिती आहे. ये अर्थरूपे चित्सागरी बुडाली परेशी वैखरी येथे बोलणयाची सरोभरी मौनेशी पडे. सांगतात हा अर्थरूप हा चित्समुद्र आहे, चित्सागर म्हणजे अर्थरूपता ही हा काय आहे, चैतन्याचा सागर आहे. चिन्मात्र सागर असणारी ही जी अर्थरूपता. कारण आपण पहिल्यांदा शब्दाचा अर्थ आणि अर्थरूपता असा हा अध्यात्मातला प्रवास आहे. केवळ शब्दात्मकता नाही किंवा त्या शब्दाचं
तुम्हाला चांगल्या प्रकाराने अर्थाचं झालेलं परोक्ष ज्ञान नाही, तर या ठिकाणी यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म अशा प्रकारची ही जी ब्रह्मानुभूती आपल्या अंतकरणामध्ये स्थिर झाली की त्या ठिकाणी त्या चित्सागरामध्ये परेशी वैखरी बुडाली. त्या ठिकाणी तिथलं ती जी स्वरूपस्थिती आहे त्या ठिकाणी परेसहित वैखरी परेहुनी परथे घर तेथे राहू निरंतर. त्या ठिकाणी जर परावाणीसुद्धा त्या परावाणीचा जर परमात्मा विषय होत नाही तर त्या ठिकाणी वैखरी वाणीचा तो विषय होत नाही. हे कैमुत्तिक न्यायाने वेगळं सांगण्याची गरजसुद्धा नाही. म्हणून म्हणतात की त्या ठिकाणी परेसहित असणारी वैखरी वाणी ही त्या चैतन्य सागरात बुडून गेलेली आहे. त्यामुळं तेथे बोलण्याची सरोभरी मौनेशी पडे. त्यामुळं तिथं जो बोलण्याचा सरोभरी म्हणजे जो वेग आहे तो मौनेशी पडे, म्हणजे मौनामध्ये परिवर्तन पाहून जातो. म्हणजे आपण बोललं काय आणि मौन घेतलं काय तरी हे दोन्ही स्वस्वरूपे काय वैखरी मध्यमा परा पश्यंती या चारही वाण्यांचा कोणत्याच प्रकारचा स्वस्वरूपाच्या ठिकाणी विकल्प नाही. तसंच ह्या वाणी बंद पडल्यानंतर त्यांच्या अतीत असणारी जी शब्दातीत असणारी स्थिती ती स्थिती म्हणजे स्वरूपस्थिती त्या ठिकाणी त्यांचा वाणीचा भाव आणि अभाव ह्या दोघांचाही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकल्प नाही. ह्या स्थितीला तो प्राप्त झालेला असतो. त्यामुळं त्याला मौनाचा जसा आपलं बोलण्याचा जसा अभिनिवेश नाही, कारण त्या ठिकाणी शब्दाने अर्थाचं प्रकाशन केलं नाही, अर्थानेच अर्थाचं प्रकाशन केलं आणि त्या शब्दाला सुद्धा अधिष्ठान रूपाने सत्तास्फूर्ती आपल्या प्रत्येक आत्म्यानेच दिलेली आहे. याचं त्याला यथार्थ ज्ञान किंवा अनुभूती असल्यामुळं त्या ठिकाणी जरी तो बोलत असला तरी बोलतानाच काय होतं, बोलण्याची सरोभरी मौनेशी पडे. त्या बोलण्याचं रूपांतर कशात होऊन जातं, मौनाचं. फक्त जाणणं महत्त्वाचं आहे. जाणल्यानंतर बोलला तरी ते सुद्धा काय आहे, मौन आहे. आणि न जाणता केलेलं मौन हे सुद्धा काय आहे, बोलणंच आहे. आणि ह्या बोलण्याचं आणि मौनाचं याचं यथार्थ स्वरूप अधिष्ठानासहित त्याला ज्ञात किंवा अनुभूत झाल्यामुळं त्याचं बोलणं हे आपोआपच मौनातच पर्यवसित होतं. म्हणून म्हणतात की बोलण्याची सरोभरी म्हणजे जो वेग आहे तो वेग मौन स्वरूपालाच प्राप्त होतो. आगा काय कोणती 61 क्रमांकाची काय ज्या ज्या अर्थाते शब्द बरोबर 161 क्रमांकाची उभी राहिली वाचताना की ये ज्या ज्या अर्थाते शब्द दावी तो अर्थूची वाचेते चेतवी एवं अर्थूची लाघवी अर्थात आहे. महत्त्वाची वाचायची राहिली अगोदर सांगायचं. पाठीमागं त्यांनी सांगितलं त्या परिपूर्ण अवस्थेमध्ये वैखरी जरी किती बोलली तरी तो समाधीपासून दूर गेलेला नाही. त्याच्या पुढं 161 क्रमांकाची ओळ आहे, ज्या ज्या अर्थाते शब्द दावी. शब्द म्हटलं की तो शब्दाचा अर्थ दाखवित असतो. म्हणून त्या शब्दाचा आणि अर्थाचा संबंध आहे. तर तो शब्द काय करतो, अर्थ दाखवतो. तो अर्थूची वाचेते चेतवी. ज्या शब्दाने ज्या अर्थ दाखवायचा तो अर्थ म्हणजे परमात्मा रूप असणारा अधिष्ठान रूप असणारा जो अर्थ तो अर्थच वाचेते चेतवी. तोच वाचेला खऱ्या अर्थाने चेतवी म्हणजे स्फुरद रूप असणारा परमात्मा हाच त्या वाणीला काय करत असतो, चेतना देत असतो किंवा तिला स्फूर्ती देत असतो. तिथे स्फूर्ती देणारा हा तो अर्थच आहे. एवं अर्थूची लाघवी अर्थाचा आहे. त्यामुळं अर्थाचा लाघवी आहे म्हणजे खिळी आहे. म्हणजे या ठिकाणी अर्थच अर्थाला दाखवण्याची क्रीडा या ठिकाणी करत आहे. या ठिकाणी इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधातून अर्थाचं ज्ञान होतं असं नसून अर्थालाच अर्थाचं ज्ञान होत आहे ही खरी त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे. म्हणून नसोनी वाच्यवाचकता मौन मुद्रा न मोडता अर्थूची होय वक्ता अर्थाचा पै ये अर्थरूपे चित्सागरी बुडाली परेशी वैखरी येथे बोलण्याची सरोभरी मौनेशी पडे. आगा पावता आईशी खून तुष्णी भावासेही गिळून अखंड एक मौन करणी विन. आता म्हणतात आगा आईशी खून पावता. अशी खूण किंवा असा संकेत म्हणजे असं आपलं आत्मस्वरूप जर आपल्याला कळलं म्हणजे यथार्थ ज्ञात झालं
तर तुष्णी भावाशी जुळणं, त्या माणसाच्या ठिकाणी आपण तुष्णी अवस्थेत राहिलं पाहिजे. ह्या तुष्णी भावालाही जुळतं. तुष्णी भाव म्हणजे एक वृत्ती निघून गेलेली आहे आणि दुसरी आकाराची वृत्ती अजून झाली नाही, अशामध्ये असणारा जो वृत्ती संधिकाल त्याला तुष्णी अवस्था असं म्हणतात. बहुतेक जे लोक हे त्या योगी लोक देखील योगस्तु चित्तवृत्ती निरोधा या न्यायाने तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थानम, आपल्या स्वरूपात आपल्या अंतःकरण वृत्तीचं स्थिती करणं, ही याला म्हणतात की आत्मस्थिती. ह्या म्हणजे ज्याला तोम पदार्थ शोधन, त्या तोम पदार्थ जिथं आपले चांगदेव महाराज पोचले होते, ह्या तोम पदार्थ शोधनामध्ये त्यांनी तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थानम ही स्थिती मानलेली आहे. तर योगाचं फलित काय असेल तर आपल्या स्वरूपात आपली अंतःकरणाच्या वृत्तीची स्थिती होते. आणि ह्यासाठी काय आहे तर त्या योगाचं साधन, त्याचं लक्षण केलं. योगस्तु चित्तवृत्ती निरोधा, चित्ताच्या निरोधाला दर्शनशास्त्रामध्ये योग असं म्हणत नाही, चित्तवृत्तीच्या निरोधाला. म्हणजे याचा अर्थ एक अंतःकरण वृत्ती एक आकाराची झाली आणि ती वृत्ती निवृत्त झाल्यानंतर दुसऱ्या आकाराची अजून झालेली नाही, तेव्हा मध्ये असणारा जो काळ त्याला तुष्णी अवस्था असं म्हणतात. पण ह्या ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी तुष्णी अवस्थेचा देखील आग्रह नाही की आपण नेहमी निवृत्तिक स्थितीमध्ये असावं, असाही त्याचा आग्रह नाही. आता जे चिंतन चाललेलं आहे हे चिंतन आता निवृत्तीपरायण जीवनाचं चाललेलं नाही. जो पुरुष प्रवृत्ती करताना जीवनमुक्त दिसतो तर त्याच्या बोधाचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला सांगतात की आगा पावता ऐशी खून, त्याला जेव्हा अशा प्रकारची खून किंवा संकेत प्राप्त होतो, अशी अनुभूती येते, तेव्हा तुष्णी भावासही गिळणं, तो ह्या तुष्णी अवस्थेला देखील तुष्णी भावाला देखील गिळंकृत करतो. आखंडईक मौन करणी विण, आणि आता तो त्याचं जे मौन आहे ते करणीय वन म्हणजे कृत्रिम अशा प्रकारचं जे मौन आहे त्या मौना वाचून त्याचं अखंड मौनच आहे. म्हणजे तो जरी कितीही बोलला तरी त्याची मौन मुद्रा कधीही मोडत नाही. अशा कारण स्वरूपामध्ये त्या ठिकाणी कधीच बोलणं नाही, बोलणं सापेक्ष मौनही नाही, अशा प्रकारचं अखंड मौन जे आहे ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे. कारण हा सगळा व्यवहार होत असताना ह्या व्यवहाराने आत्मा नेहमी अस्पर्शित अचुंबित असल्यामुळं त्याचं मौन हे नित्य निरंतरच आहे. त्याला हे वाणीचं मौन काही साह्यभूत होईल किंवा वाणीचा व्यापार त्याला काही प्रतिबंध करील असं नाही. तो निष्प्रतिबंध अखंड आत्मस्वरूप मौन मुद्रेमध्येच तो अखंड आहे, म्हणून त्याला तुष्णी अवस्थेचा देखील आग्रह नाही. अखंडैक मौन करणी विन, असो जे जे वाचा वावडे, ते स्थिती बाहेरी न पडे, म्हणून मुद्रा न मोडे मौनाचे आता. ते म्हणतात असो जे जे वाचा वावडे, वाणीला जे जे बोलावं वाटतं ते स्थिती बाहेरी न पडे. कितीही जरी तो बोलला तरी तो आत्मस्थितीच्या बाहेर कधीही जात नाही. म्हणून त्याची जी मौनाची मुद्रा आहे ती मौन मुद्रा त्याची कधीही खंडित होत नाही किंवा भंग पावत नाही. आगा आईशे स्थितीच्या ठाई आपण बे विन दुजे नाही, क्रिया उगेपण जीही देखिजे ना की. ते सांगतात आईशे स्थितीच्या ठाई, अशा स्थितीवर तो पोचलेला महात्मा आहे की त्या स्थितीमध्ये त्याला आपणाशिवाय मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय, त्याला आत्मस्वरूपा वाचून दुसरा कोणताही पदार्थ त्याच्या दृष्टीनं अस्तित्वात नाही. केवळ अखंड अभंग आत्मस्वरूपच सर्वत्र विराजमान आहे ही त्याची अनुभूती आहे. तुका म्हणे जे जे भेटे आणि ते ते वाटे मी ऐसे, अशी त्याची प्रतीती आहे. त्यामुळं क्रिया उगेपण जी देखिजे ना की, तो त्या ठिकाणी ह्या वाणीच्या शब्दाचं उच्चारण करणारी एक क्रिया आहे किंवा त्या क्रियेचा अभाव किंवा त्या क्रियेचा परित्याग म्हणजे हे मौन किंवा उगेपण आहे. हे दोन्ही देखिजे ना की, ह्या दोन्हीकडेही त्याची दृष्टी जात नाही. म्हणून पडीला प्रवाह न मोडे आणि केलेपणही न जोडे, ऐशेची काही पुढे बोलतो असे. म्हणून पडीला प्रवाह न मोडे. मग तुम्ही म्हणाल असा जो पुरुष आहे मग आता तो अव्यवहार्य स्थितीतच राहत असेल, हे वर्णन तर मौनाच्याही अतीत तो पुरुष आहे. मग असा जर मौन म्हणजे ज्याच्या ठिकाणी वाणी आणि मौन
हे दोन्हींच्याही पलीकडं तो जर आहे, तर मग त्याच्या ठिकाणी आता कोणताच व्यवहार घडणं शक्य नाही असं जर वाटत असेल तर सांगतात, म्हणून पडीला प्रवाह न मोडे. पडीला प्रवाह म्हणजे त्याच्या समोर आलेला जो व्यवहार आहे तो व्यवहार न मोडे, म्हणजे तो काही खंडित होतो असं नाही, आणि केलेपणही न जोडे. आणि त्याने तो व्यवहार केला, ते म्हणजे त्याला केले पण म्हणजे कर्तृत्वही त्याला प्राप्त होत नाही. ऐसाची काही पुढे बोलतो असे महाराजांनी त्याच्यामध्ये लिहिलं की अशा प्रकारचे जे महापुरुष असतात ते करताना पण दिसतात, करत नाहीत असं नाही, आणि करतात म्हणजे त्यांना सत्यत्वाने कर्तृत्व बुद्धीनं करतात असंही नाही. अशा तर साधारणपणाने 3 लोकांचं वर्णन केलं जातं. काही लोक जे आहेत तर ते लोकसंग्रहासाठी या ठिकाणी व्यवहार करत असल्या त्यांची जी काही व्यवहार आहे तो लोकसंग्रहानुवर्ती असतो, काहींचा इच्छानुवर्ती असतो त्या ठिकाणी, आणि काहींचा शास्त्रानुवर्ती असतो. म्हणजे काही पूर्वीचे जे संस्कार आहेत, ज्या शास्त्राच्या संस्काराने संपन्न होऊन विधी निषेधाचं अनुवर्तन करत करत ज्या पुरुषांना हे तत्त्वज्ञान प्राप्त झालं, ते जरी ज्ञान झालं तरीसुद्धा जसं म्हणतात ना, ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ महाराजांना सांगितलं की काय, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देवतीर्थ भजन न सांडिती. या ठिकाणी ज्ञानवान झाले तरी असे काही पुरुष असतात की ज्या पुरुषांना शास्त्राचे संस्कार असतात ते काय म्हणतात, को विधी को निषेधा, असं जरी असलं, असं जरी ह्या भूमिकेला ते प्राप्त झाले तरी निषिद्ध कर्म करायचं नाही. कारण शास्त्राने जे आज्ञा केलेले आहेत की या ठिकाणी विहिताचा तुम्ही परित्याग करू नका आणि निषेधाचं ग्रहण करू नका. ज्ञानी झाला तरीसुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये शास्त्राचं प्रामाण्य, त्या शास्त्रप्रामाण्याच्या संस्काराने त्यांचं अंतःकरण युक्त असल्यामुळं ज्ञानवान झाल्यानंतरही पूर्वसंस्काराने ते कधीही आज निषिद्ध कर्म करण्याला प्रवृत्त होत नाही. म्हणजे थोडक्यात काय, ते विहित कर्माचं अनुष्ठान करताना दिसतात. किंवा काही लोक जे आहेत तर ते स्वेच्छाचारी असतात, म्हणजे त्यांचा इच्छाची झाला विधी असं म्हटलं ना, स्वैरची स्वेच्छाची झाला विधी आणि सैरची झाला समाधी. त्यांच्या ठिकाणी त्यांनी कोणत्याही प्रकारचं आचरण केलं तरी त्या ठिकाणी अधिष्ठान मात्रावरच ते सर्व असल्यामुळं आणि त्यांचा असंगत्वाचा निश्चय किंवा आत्मस्वरूपाचा निश्चय अत्यंत बळकट असल्यामुळं त्यांना मात्र विधी निषेधाची चाड नसते. हे स्वेच्छेचं अनुवर्तन करणारे कोणी पुरुष असतात. आणि काही पुरुष जे असतात तर ते लोकसंग्रहासाठी यद्यदा चरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनः सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. या ठिकाणी लोकसंग्रह मेवापी संपश्यन कर्तुमर्हसि कर्मणैव हि संसिद्धी मास्तिता जनकादयः लोकसंग्रह मेवापी संपश्यन कर्तुमर्हसि. ह्या गीतोक्त न्यायाने काही लोक जे आहेत तर आपण श्रेष्ठ पुरुष जसं आचरण करतो तसं त्यांना जरी विधी निषेध नसला तरी मागचे लोक जे आहेत ते उन्मार्गगामी होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी काही क्रिया जे करतात ते इतरांसाठी करतात. लोक उन्मार्गगामी होऊ नयेत याच्यासाठी करतात. यांना म्हणतात की संग्रहानुवर्ती अशा प्रकारचे हे जीवनमुक्त पुरुष असतात. साधारणपणे अशा प्रकारची स्थिती दिसून येते. पण हे करत असताना त्यांच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व हे कोणत्याही प्रकारची बुद्धी त्यांच्या ठिकाणी नसते. हे केवळ किंवा कधीकधी अधिकारी कोटीतले जे पुरुष असतात याविषयी लोकसंग्रह याविषयी शंकरानंदांनी भरपूर विचार केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की लोकसंग्रह हे जे युक्तयोगी आणि युंजान योगी आहेत त्याच्यापैकी युंजान योगी जो आहे तो कधीही लोकसंग्रहाचा अधिकारी होऊ शकत नाही. स्वामी महाराज जर कोणी म्हटलं की ह्या सामान्य लोकांना त्यांचा उद्धार झाला पाहिजे म्हणून आम्ही कीर्तन करतो तर ते स्वामी महाराज म्हणायचे तुमच्याजवळ सर्टिफिकेट असेल तर सांगा. तुकाराम महाराज म्हणतात जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. तसं तुम्हाला लोकसंग्रहासाठी काही जर कोणी पाठवलेलं असेल किंवा आत्ता का होईना स्वप्नात जरी तुम्हाला ज्ञानोबा आहे पांडुरंग कोणी येऊन सांगेल नामदेवे केले ज्ञान काय स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊ नया सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये. तुकाराम महाराजांना नामदेवरायांसहित
तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याने येऊन ही आज्ञा केली. तर त्यांनी सांगितलं की याचा परोक्ष ज्ञानी हा एक असू शकतो किंवा दुसरा असला तर युक्त योगी जो आहे, युक्त योगी जो हे कार्यच घेऊन जन्माला आलेला आहे, तर असा जो महापुरुष असतो तोच ह्या लोकसंग्रहाचा खऱ्या प्रकाराने अधिकारी आहे. म्हणून हे असे जे युंजान युक्त योगी किंवा हे जे महापुरुष आहे, जीवनमुक्त पुरुष, हे जेव्हा हे अशा प्रकारचं कार्य करतात तेव्हा ते करत असताना त्यांची आत्मस्वरूप स्थिती अभंग असते. आणि असा व्यवहार म्हणून तुम्हाला असं वाटेल की आता या पुरुषांनी काहीच काम करू नये याच्यामध्ये, म्हणजे त्याने एकदम जडासारखं राहावं, तर हे नाही. त्या इथं सांगतात मनोनी पडीला प्रवाह न मोडे आणि केले पणही न जोडे. त्याला पडलेला प्रवाह म्हणजे प्राप्त झालेला जो व्यवहार आहे त्या व्यवहार त्याचा मोडत नाही, म्हणजे भंग होत नाही, त्या व्यवहाराचा तो परित्यागही करीत नाही. आणि केले पणही न जोडे, आणि त्याने कर्तृत्व केलं हे जोडत नाही. त्या स्वामी महाराज सांगायचे लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाने या ठिकाणी निषिद्ध गोष्ट ज्या आहेत तर त्या गोष्टी शास्त्राने ज्यांचा निषेध केलेला आहे त्या गोष्टी आपण बोलू नये, करू नये, तसं वागू पण नाही, आणि शब्दाने देखील त्याचं उच्चारण करू नये जर लोकसंग्रह करायचा असेल तर. तसंच शास्त्राच्या परंपरा जतन करायच्या असेल विधी निषेधाच्या, तर जे शास्त्रानुवर्ती पुरुष आहे ते पुरुषसुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं शास्त्रानुज्ञेचं उल्लंघन करत नाही. त्यांच्याकडून सुद्धा कळत न कळत आपोआप लोकसंग्रहाचं कार्य घडत असतं. परंतु या ठिकाणी फक्त शास्त्रामध्ये जे आलेले आहेत स्वेच्छाचारी पुरुष की या ठिकाणी ते स्वेच्छेने आपल्या आताच ना स्वेच्छाची झाला विधी ह्या अशा प्रकारच्या ओव्या घेऊन जेव्हा ते अनाचारी बनतात, स्वैराचारी बनतात, तर त्यांना विद्यारण्य स्वामी मात्र सुनावतात त्या ठिकाणी की विद्यानंद म्हणतात अहो ते बोधवैभव. ह्या बोध प्राप्त होण्यासाठी काय काय केलेलं आहे, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही अमुप ग्रंथ केले, व्रताचरणे कर्कशे, आणि काय विवेक श्रवणे खरपुसे, व्रताचरणे कर्कशे, करिता जाती भोकसे, बुद्ध्याधिकांचे यम नियम प्राणायाम किती किती आसनं आपलं किती किती साधनं केली आणि ह्या बोधापर्यंत प्राप्त झाले. आणि एवढं करूनही ह्या आता जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगायचं तर ते सोडून दिलं. आणि असे पुरुष म्हणतात विषयात मध्ये आमची प्रवृत्ती झाली तर काय हरकत आहे, तर ते विद्यारण्य स्वामी त्यांना काय म्हणतात, विडवराहदी तुल्यत्वम महाकांक्षी तत्वविद भवान. जसं कुत्रा, गाढव, आपलं डुक्कर यांना अशौच भक्षण करतात, त्याचप्रमाणे ज्ञानवान झाला आणि निषिद्ध विषयाचं जर तुम्ही सेवन करायला लागला तर विडवराहदी तुल्यत्वम. या ठिकाणी मलभक्षण करणाऱ्या कुत्र्याप्रमाणे, डुकराप्रमाणे असं ज्ञान एवढं झालं आणि अनाचार करता तर त्या कुत्र्याप्रमाणे होण्याची इच्छा करू नका. भवान तत्वविद, ते म्हणतात तुम्ही तत्ववेत्ते आहात, तर त्यामध्ये त्यांनी सांगतात तुमची याच्यामध्ये जीवनामध्ये फार मोठी हानी आहे. आणि लोकांचं जे काही परंपरा आहेत चांगल्या परंपरा त्यांनी यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम नाचरणीयम नाचरणीयम. त्या ठिकाणी जरी तुम्ही ज्ञानवान पुरुष असले परंतु लौकिकाच्या विरुद्ध तुम्ही या ठिकाणी आचरण करू नका. मग करा काय, तर काय सर्वधी दोष संत्यागात लोके पूज्यस्व देववत असं सांगतात. तुमच्या बुद्धीमध्ये असणाऱ्या काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार इत्यादी असणारे दोष हे तुम्हाला एवढे प्रयत्न करून जीवनमुक्ती मिळवली आणि त्या जीवनमुक्तीचं सुख आता तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. अशा प्रकारच्या जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगा. आणि लोकांनासुद्धा त्या ठिकाणी लोक तुम्हाला स्वामी महाराज सांगायचे खेटराचे हार घालण्यापेक्षा फुलाचे हार घालून घ्या. कारण कोणताही ज्ञानी पुरुष असला तरी प्राप्तेही पुरुषे इंद्रिये लाळलेली कौतुके, आक्रमीला जाणं दुःखे संसारिके. किंवा स्वामी महाराज सांगायचे की मिरच्याच्या बाजारात गेल्यावर जसा कोणालाही ठसका येतो किती आरोग्य संपन्न असला तरी, तसा ज्ञानवान पुरुष जरी असला आणि तो निषिद्ध गोष्टींचा आचरणात प्रवृत्त होईल तर त्याला सुख लाभणार नाही. कारण आचारभ्रष्टी सदा कष्टी अशाच प्रकारची जी जीवनस्थिती आहे ह्या जीवनस्थितीचा कष्टाचा क्लेशाचाच त्याला अनुभव होईल. म्हणून सांगतात मनोनी पडीला प्रवाहे न मोडे आणि केलेपणही न जोडे. आणि त्याला मी करता आहे असं म्हणूनही तो करत नाही, सत्यत्वानेही मी केलंच पाहिजे म्हणूनही तो कर्तृत्व बुद्धीनेही करत नाही. आणि
मी ज्ञानवान आहे म्हणून या ठिकाणी क्रियेचा त्यागही तो करत नाही, जसं समोर येईल त्याप्रमाणे तो कर्म करत राहतो. ऐशीची काही पुढे बोलतो असे, हीच गोष्ट आम्ही पुढेही काही बोलणार आहोत असं सांगतात. व्यापाराचे गाडे मोडताही आपाडे, अक्रियेचे न मोडे पाऊल कही. याचं वर्णन सांगतात की हे जे काही शब्द आहेत ना, जो मुमुक्षु आहे, ज्याच्या ठिकाणी तीव्रतर मुमुक्षुत्व आहे आणि तो ह्या बोधाला पोचलेला आहे, परंतु त्याचं प्रामाण्य किंवा त्याला आश्वासित करण्याचं करून देणाऱ्या असे जसे काही उपनिषदातले मंत्र आहेत, त्याचप्रमाणे हे ज्ञानोबारायांचे मंत्र आहेत की तीव्रतर मुमुक्षुला आश्वासक किंवा सिद्धाला म्हणजे जीवनमुक्त पुरुषाला आता कोणत्याही प्रकारचं स्वतःपरता उत्थान होऊ नये यासाठी त्याला दिलासा देणाऱ्या अशा प्रकारच्या ह्या ओव्या आहेत. त्याच्यामध्ये सांगतात, व्यापाराचे गाडे मोडताही आपाडे, अक्रियेचे न मोडे पाऊल कही. व्यापाराचे गाडे आपाडे गाडे मोडत आहे, म्हणजे आपाडे म्हणजे अपार अशा प्रकारचा व्यापार त्याच्याकडून घडत असतानाही गाडे मोडताही म्हणजे गाडे मोडणं असं नाही, हा वाक्प्रचार आहे का भरपूर व्यापार त्याच्याकडून होत असताना त्याला म्हणतात गाडे मोडणे. व्यापाराचे गाडे मोडणे म्हणजे व्यापार सर्व प्रकारचं, कायिक वाचिक मानसिक सर्व प्रकारचा, लौकिक वैदिक अशा प्रकारचा, अन्यथा कोणत्याही प्रकारचा व्यापार जरी त्याच्याकडून घडत असला तरी अक्रियेचे काही पाऊल न मोडे, तरी त्याच्या ठिकाणी असणारे जी अक्रियता म्हणजे नैष्कर्म्य दशा, त्या नैष्कर्म्य दशेचं पाऊल कधीच मोडत नाही. म्हणजे त्याची जी नैष्कर्म्य स्थिती आहे ती कायम अभंग अशा स्वरूपात राहते. म्हणजे तो आपल्या नैष्कर्म्य स्थितीत राहतो आणि त्याच वेळेला त्याला आपण जे म्हणतो एकची काळी भोगितो ज्ञानी, संसार परमार्थ दोन्ही, सरोवरा माझी अर्धा बुडाला, वरी ऊन खाली शीतळ पाणी, अशा प्रकारची स्थिती आहे. आत्मानं चेत विजानीयात अयमस्मीति पुरुषा, किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत, असं आपण ज्याला म्हणतो त्या प्रकारचा हा जो पुरुष आहे. शरीरम कथम अनुसंज्वरेत, तो शरीर कोणाच्या भोगासाठी आणि कोणत्या विषयाच्या पाठीमागे धावेल असं म्हणत असतानाही त्या पुरुषाचं, ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी व्यवहारच नसतो असं मात्र म्हणता येत नाही. कारण का तर इथं माऊली सांगतात, व्यापाराचे गाडे मोडो का आपाडे, प्रिय अक्रियेचे न मोडे पाऊल कही. त्याचं नैष्कर्म्य दशेचं एकसुद्धा पाऊल दुसरीकडे टाकलं आहे नैष्कर्म्य स्थितीतून असं होत नाही, आणि बाहेर मात्र त्याच्याकडून सर्व प्रकारचा व्यवहार हा होत राहतो. त्यासाठी टीका सांगतात, आपले निसरवाडे प्रवाहाचे निकोडे, भरले दिसती गाडे व्यापाराचे. ते म्हणतात आपुलेनी सुरवाडे. या ठिकाणी दुसरी एक गोष्ट सांगतात की आपुलेनी सुरवाडे, म्हणजे ह्या सुरवाडा शब्दाचे 3-4 अर्थ केलेले आहेत. एक अर्थ आहे सुभिक्ष म्हणजे सुकाळ. आपुलेनी सुरवाडे म्हणजे आपला म्हणजे आत्मसुखाचा त्याला इतका सुकाळ झालेला असतो का तो प्रवाहाचे निकोडे, की त्या प्रवाह म्हणजे जो व्यवहार, त्या व्यवहाराच्या निमित्ताने गाडे भरले दिसती, व्यापाराचे गाडे भरले दिसते. तो खूप मोठा प्रकारचा व्यवहार करताना देखील दिसतो. म्हणजे हे कशामुळं, परंतु त्याला मूळ कारण कोण आहे, आत्मसुखाचा त्याच्या ठिकाणी सुभिक्ष म्हणजे सुकाळ झालेला आहे असा एक अर्थ दिला. नंतर आपलेनी सुरवाडे म्हणजे आपले पाडे, म्हणजे आत्मसुखाला प्राप्त होण्याची त्याची योग्यता झाल्यामुळं असा एक अर्थ आहे. तिसरा अर्थ आहे स्वाधीनपणा, आत्मसुख हे त्याच्या अधीन झाल्यामुळं. म्हणजे आपण आता दिवसचारी खेळीमिळी, पण तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, असे दर्शी ती पतिव्रता ही पतीच्या अधीन असते. त्यामुळं ह्या जीवनमुक्तीरूपी स्त्री त्याच्या स्वाधीन आहे. त्यालाच म्हणतात की आपला स्वाधीनपणा. म्हणजे त्याला वाटलं जसं का कुर्मजिया परी उवाईलिया अवेव पसरी, ना तरी इच्छावश्य आवरी आपुले आपण. तो कासवी जी आहे
ते आपला अवयव पसरते आणि वाटेल तेव्हा काय करते, आटोपून देखील घेते. त्याप्रमाणे याला वाटेल तेव्हा हा इंद्रिय विषयांच्या संबंधातील व्यापार करताना दिसतो. वाटेल तेव्हा तो आपल्या आत्मस्थितीचाही भोग नैष्कर्म्यदशेतही आपली वृत्ती रममान करतो. असा तो पुरुष आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी स्वाधीनपणा आहे. किंवा आत्मसुख आपुलेनी सुरवाडे, सुरवाड शब्दाचा एक अर्थ शब्दकोशामध्ये पूर असा दिलेला आहे. आपलेनी पुरवाडे म्हणजे आत्मसुखाचा त्याला पूर आलेला आहे. म्हणून त्या प्रवाहाचे निकोडे, त्या आत्मसुखाच्या पुराच्या प्रवाहाच्या कोड्याने, कोडं म्हणजे त्याचं कौतुकाने तो काय करतो, व्यापाराचे गाडे भरले दिसते. कौतुक म्हणजे लोकवत्तुलीला कैवल्यम ह्या ब्रह्मसूत्राप्रमाणे ह्या ज्ञानवान पुरुषाची ही काय आहे, लीला आहे. आणि ती लीला करण्यात आपण सामान्य मनुष्य लीला म्हणून करायला गेला आणि त्याच्यातली सत्यत्व बुद्धी असेल तर त्याचं काय होईल, फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याच्या ठिकाणी स्वाधीनपणा नाही, त्याच्या ठिकाणी आत्म्याचं यथार्थ अनुभूती नाही. आणि असा पुरुष केवळ शब्दज्ञानावर किंवा परोक्ष ज्ञानावर हा आपण जीवनमुक्त आहे अशा प्रकारचा प्रयोग करायला जाईल तर ज्या वेळेला प्रसंग येईल त्यावेळेला तो टिकणार नाही. म्हणून एवढी लक्षणं त्याची सांगितली की आपुलेन सुरवाडे, प्रवाहाचे निकोडे, भरले दिसती गाडे व्यापाराचे, वर्णाश्रमाचे वाटे, केले नवीन कर्म उठे, परी आक्रिय न फुटे, झाले न कर्म. ते म्हणतात वर्णाश्रमाच्या वाटे म्हणजे तो वर्णाश्रम धर्माचंही पालन करताना दिसतो. आणि केले नवीन कर्म उठे, तो आत्मदृष्टीनं कोणतंच कर्म करत नाही परंतु देहदृष्टीने मात्र सर्व प्रकारची कर्म करतो. परंतु त्याचं जे आक्रियत्व आहे ते कर्म झालेने न फुटे, त्याच्या आक्रिय दशेमध्ये कोणत्याही प्रकारचं स्थित्यंतर होत नाही. जेवी पात्राचेनी सुरवाडे, गंगा जळ बहु थोडे, तेवी प्रवाहाचेनी पाडे, व्यापार उठे. तर ते म्हणतात की या ठिकाणी पात्राचेनी सुरवाडे, इथंसुद्धा गंगाजळ बहु थोडे. जसं एखादं पात्र आहे आणि त्या पात्राची जशी पाड म्हणजे योग्यता असेल, पात्र जसं लहान किंवा मोठं असेल त्याप्रमाणे गंगाजळ बहु थोडे. गंगाजळ काय आहे, परिपूर्ण आहे, परंतु आपण म्हणतो एक कमी गंगाजल आहे, हे जास्त गंगाजल आहे. पण ते कशावर अवलंबून आहे, पात्राच्या उपाधीवर अवलंबून आहे. त्याप्रमाणे याच्या ठिकाणी जसा उपाधी किंवा जसा प्राप्त असलेला देश काळ वस्तू या नुरूप त्याच्या ठिकाणी प्रवाह आपलं व्यापाराचा हा व्यवहार प्रवाह त्याच्या ठिकाणी होताना दिसतो, तो करत असताना. परंतु तो जो तो उपाधीकृत असतो त्याच्या ठिकाणी त्याच्या आत्मस्थितीमध्ये तो केलेला व्यवहार कोणत्याही प्रकारचा परिणाम करत नाही. जया जया प्रवाही, जेव्हा जैसे काही दिसे तैसा नाही प्रत्ययो झाला. ते म्हणतात ज्या ज्या व्यापाराच्या प्रवाहामध्ये म्हणजे ओघामध्ये जेव्हा जैसे काही दिसे तैसा नाही. तुम्हाला तो जो करताना दिसतो तो करता दिसतो, परंतु काय होईना तो पिसा ऐसे म्हणती, काय लोक करता ऐसे म्हणती, त्याला करता असं म्हणतात लोक. तो जो व्यापार करताना दिसतो परंतु खऱ्या अर्थाने तो मात्र कर्तव्याला 18व्या अध्यायामध्ये उभी मुक्ताचे देह तैसे, हाले चाले संस्कार वशे, तेने गुणे तेने लोके तेने गुणी लोक पिसे करता ऐसे म्हणती. त्याला करता आहे असं म्हणतात परंतु त्या ठिकाणी तो काही करत नाही असं सांगतात. जेव्हा जैसे काही दिसे तैसा नाही, त्याला जो जस्ता वापरताना दिसतो तसा तो नाही, तो काय प्रत्यय झाला. त्याच्या ठिकाणी तो प्रत्ययरूप किंवा आपल्या चिन्मात्र स्वरूपाला प्राप्त झालेला आहे. तो कर्तृत्व दिसत असलं तरी तो तत्वतः काही करीत नाही. अथवा जळाची चंचलता, चंद्री दिसे आंदोलता, तरी चंद्र काय तत्वता लगबगे पडिला. ते म्हणतात एखाद्या पाण्यामध्ये त्या चंद्राचं प्रतिबिंब आपल्याला दिसलं तर ते जळ सारखं चंचल आहे, जळामध्ये सारखे तरंग उठत आहेत, हालचाल होत आहे. त्या ठिकाणी तो चंद्र त्या पाण्यामध्ये जळामध्ये आंदोळला आहे, सापडला आहे आणि सारखा दोलायमान होत आहे असं तुम्हाला दिसतं. तेव्हा खरोखर तो फार मोठ्या घाईनं त्या याच्यामध्ये आकाशगंगेतून तुटला आणि त्या गंगाजळामध्ये पडला असं कधी होतं आहे काय? होत नाही. तेवी देहाची आकारी, ज्ञानिया दिसे व्यापारी, परी आक्रिय बाहेरी,
पाऊल न घाली. ते म्हणतात ह्या स्थितीप्रमाणे ज्ञानी पुरुष असतो तो जरी तुम्हाला बाहेर द्वारा विषयांपर्यंत जाऊन काहीतरी व्यापार करताना दिसला तरी त्याचं नैष्कर्म्य दशेच्या बाहेर कोणतंही पाऊल देखील पडलेलं नाही. आता कर्मे करी जे निफजे जाण, कर्मे करी जे आता इथं असं करायचं, कर्मे करी जे निफजे जाण आहे ना, तर तिथं असं पाहिजे कर्मे करी एक शब्द आणि जे हा दुसरा शब्द, बरोबर का कृष्णा महाराज. कर्मे करी म्हणजे कर्माच्या द्वारा, जे निफजे जाणं कर्माच्या द्वारा जे उत्पन्न होतं ते आधीच असे आपण कर्माची जी फलश्रुती किंवा पर्यवसान ज्याच्यात व्हायचं, ज्या ज्ञानस्वरूपात व्हायचं, कारण कर्म तरी काय आहे, परंपरेनं ज्ञानप्राप्तीच्या द्वारात मोक्ष प्राप्त करून देतात, तेव्हा कर्माच्या द्वारा जे निष्पन्न व्हायचं ते आधीच असे आपण ते तर फलरूपतेला तो प्राप्तच झाला आहे आणि आता फलाला पुन्हा काय फलरूपता दुसरं फल प्राप्त व्हायचं आहे का, अशी त्याची स्थिती आहे. कर्माच्या द्वारा जे उत्पन्न होतं फल, कर्मफल, ते कर्मफलाला तो आधीच प्राप्त झालेला आहे. तरी करीतची उगेपणा आले ना पहा. मग त्याला काय झालं, असं झाल्यामुळं तो करीत असताना देखील त्याला निवांतता, उगेपण किंवा स्वस्थता किंवा नैष्कर्म्य दशा ही त्याला प्राप्त झालेलीच आहे. आगा कर्माचा प्रवर्तकू तयाशी घडे कर्म पाकू, तरी मृगजळी आरकू बिंबला पहा. किती अनुभवाच्या भाषेमध्ये हे सांगतात, किती तो आपल्या अनुभवावर आरूढ झालेला पुरुष किंवा दृढ झालेला पुरुष कसा असतो व्यवहारामध्ये ते सांगतात. आगा कर्माचा प्रवर्तको, कोणी मनुष्य जर सत्यत्वाने कर्मामध्ये प्रवृत्त होईल तर तो काय होतो, तयाशी घडे कर्म पाकू, त्याला त्या कर्मपाक म्हणजे कर्मविपाकाच्या सिद्धांतानुरूप जो ज्या कर्माचा कर्ता असतो तो त्या कर्मफलाचा भोगता अपरिहार्यपणे होत असतो. ही गोष्ट बरोबर आहे, परंतु आता ह्या पुरुषाला त्या कर्माचं जे फल मिळायचं तेच अगोदर प्राप्त झालेलं आहे. त्या नैष्कर्म दशेत राहून हा कर्म करणारा पुरुष आहे, तर त्याला जर तुम्ही म्हणायला लागले की नाही पण हा करता आहे, असं लोक पिसे वेडे लोक ज्यांना आत्मानुभूती नाही ते त्याला करताच आहे, तरी असं का करावं, असं का केलं नाही, त्याचं चुकलं असं त्याला म्हणतात. परंतु ते म्हणतात त्यांच्या म्हणण्याने होतं काय, तरी मृगजळी आरको बिंबला पहा, म्हणजे मृगजळ आहे आणि मृगजळामध्ये आता मृगजळ जळच नाही आणि त्याच्यामध्ये म्हणे सूर्य काय झाला, बुडाला, मृगजळामध्ये सूर्य बुडाला. तसं ह्या मिथ्या व्यवहारामध्ये त्याची होणारी जी प्रवृत्ती आहे ते जाणून त्याची प्रवृत्ती होत असताना आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहून त्याची प्रवृत्ती ही होत असताना काही ईश्वरेच्छेने, स्वेच्छेने, परेच्छेने कोणतं आहे त्याला, एकतर स्वेच्छा प्रारब्ध आहे किंवा अनिच्छा प्रारब्ध आहे किंवा परेच्छा प्रारब्ध आहे, कोणाचं तरी निमित्त. कधी आपली इच्छा त्याला कारण होताना दिसते, कधी दुसऱ्याची इच्छा कारण होताना दिसते, कधी अनिच्छा म्हणजे परमात्मा किंवा ईश्वर सत्तेमध्ये काही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडतात. आणि ह्या घडत असताना त्यांनी म्हणतात मृगजळी आरकुबिंबला. लोक जर म्हणायला लागले तर किंवा हा करता आहे तर ते म्हणतात त्यांच्या म्हणण्याने काय झालं, मृगजळामध्ये सूर्य जसा बुडावा तशा प्रकारचं त्याला कर्तृत्व दशा प्राप्त होते, अर्थात कधीच प्राप्त होत नाही. संसारात मिथ्या संसारामध्ये त्याच्या केलेल्या क्रिया ह्या सत्य होऊन त्याला कर्मफलाचा म्हणजे कर्मविपाकाच्या सिद्धांताप्रमाणे त्याला त्या प्रकारच्या विहित किंवा निषिद्ध कर्माचं फल देण्याला प्रवृत्त होतात. हे म्हणणं म्हणजे त्या ठिकाणी मृगजळामध्ये सूर्य बुडाला असं म्हणण्यासारखं आहे. होता इथं काही आज दुसरं आहे का बघा, होता चुंबक सन्निधान लोहाशी आले झाले चळन परी काय राहिली बरं, कोणती बरं, आगा कर्माचा प्रवर्तको तयाशी घडे कर्म पाको, तरी मृगजळी आरको बिंबला पहा. सांगितलं ना, ही ओळी झाली. आता पुढची होता चुंबक सन्निधान लोहा, बरोबर आहे का, होता चुंबक ही ओळी पहा. होता चुंबक सन्निधान लोहाशी झाले चळन परी चुंबक तवदान हारुशेना का हारुवेना, काय तो शब्द इथं स्पष्ट नाही, हारुवेना हारुवेना असाच आहे, त्याचा काय अर्थ आहे काय लक्षात येत नाही. बघा होता चुंबक सन्निधान, या ठिकाणी चुंबकाचं सान्निध्य झालं की लोहाशी झाले चळन, लोहाचं काय झालं चलनवलन होताना दिसतं. परी चुंबक तवदान हरवेना, हां
बरोबर आहे. त्या चुंबकाचं सान्निध्यामध्ये लोहाचं चलन होतं, परंतु त्या चुंबकामध्ये हरवेना त्याच्या ठिकाणी कोणताही परिणाम, मूळ चुंबक जसा आहे त्या स्थितीत आहे. त्याच्या आकर्षणात कार्यक्षेत्रात आलेले जे लोहकणे त्यांच्या ठिकाणी हालचाल होताना, चलनवलन होताना दिसतं. मूळ चुंबकामध्ये कोणतंही परिवर्तन किंवा परिणाम होत नाही. तसा गुणागुणेषु वर्तन्ते, काय ते तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते, अशी त्याची स्थिती आहे. म्हणजे चुंबकावर त्या लोहकणांच्या हालचालीचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. तसंच इंद्रिय आणि गुणागुणेषु वर्तन्ते, म्हणजे इंद्रिय विषयांच्या ठिकाणी वर्तत असताना काय ते आहे ना, पश्यन शृण्वन् स्पृशन जिग्रहन् नश्नन् गच्छन् स्वपन श्वसन प्रलपन विसर्जन गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारणं. इंद्रिय ही इंद्रियांच्या विषयामध्ये प्रवृत्त होतात, आत्म्याचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. किंवा दुसरं सांगतात, किंवा नदीये वृक्ष बिंबला तो जेवी पुरे नाही गेला तेवी व्यापारी नाही झाला व्यापारी हा. जसं नदीच्या तीरावर असणाऱ्या वृक्षाचं प्रतिबिंब पडतं आणि ते प्रतिबिंब पूर्ण वेगाने वाहतो, त्याप्रमाणे ते प्रतिबिंबसुद्धा वेगाने वाहतं असं आपल्याला वाटतं. परंतु तो नदीवरचा असणारा जो वृक्ष आहे तो वृक्ष त्याचं प्रतिबिंब दिसतं. त्या पुराच्या पाण्याचा प्रवाहाचा वेगामुळं ते प्रतिबिंब देखील वाहतं असं आपल्याला वाटतं. पण प्रतिबिंबसुद्धा वाहत नाही, तर ते तीरावरचा असणारा जो वृक्ष तो त्याच्याबरोबर वाहत नाही हे वेगळं सांगण्याची गरज नाही. किंवा तेवी व्यापारी नाही झाला व्यापारी हा. किंवा दुसरं एक आहे, जर आपण नावेतून चाललो तर आपल्याला ते वृक्ष पळाल्यासारखे वाटतात, परंतु ते सुद्धा पळत नाहीत. आणि त्या आपल्या नदीच्या पाण्यामध्ये पडलेलं त्यांचं जे प्रतिबिंब आहे त्या ते वृक्ष त्या ठिकाणी बुडलेले आहेत असं नाही, वृक्षाच्याच ठिकाणी राहतात. त्यांचं जे प्रतिबिंब दिसतं ते प्रतिबिंबावर सुद्धा त्याचं काही नाही परिणाम होत नाही. तर तसा हा पुरुष जो आहे आता व्यापारी नाही झाला व्यापारी हा. सर्व प्रकारचे व्यापार करून देखील तो व्यापारवान झाला नाही. असो स्वरूपदृष्टी काही दुसरे देखीलच नाही, आता व्यापारू तो काही आणि व्यापारी तो कवनू. आता ते म्हणतात स्वरूपदृष्टीनं पाहिलं तर त्याच्या दृष्टीनं दुसरं काहीच नाही, व्यापार पण नाही आणि त्या व्यापार करणारा व्यापारी पण नाही, म्हणजे व्यापारवान पण त्या ठिकाणी नाही, अशी खरी स्थिती आहे. म्हणून ऐशी स्वरूपदृष्टी झाली याच नाही सृष्टी, ऐशीच काही गोठी पुढेही सांगो. म्हणून म्हणतात तो जेव्हा स्वस्वरूपाच्या दृष्टीनं पाहतो, ज्ञानवान पुरुषाच्या स्वदृष्टीनं जर पाहिलं तर सृष्टी झालीच नाही. आगा जे झालेची नाही तयाची वार्ता पुसशी काही, अशी त्याची स्थिती आहे. आणि ह्याच काही गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला पुढं सांगणार आहोत. असं म्हणून पुन्हा 21व्या क्रमांकाची ओवी आहे, उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, आज 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 की